अकोला विजन न्यूज, हरदम सच के साथ। 28 जुलाई 2025 को अकोला में बीजेपी उपाध्यक्ष किरीट सोमैया ने कलेक्टर से मुलाकात की। इस दौरान उन्होंने राज्य भर में रद्द किए गए 42,000 जन्म प्रमाण पत्रों से संबंधित मुद्दों पर चर्चा की। अकोला जिला कलेक्टर ने उन्हें जानकारी देते हुए बताया कि 10,122 प्रमाण पत्र रद्द करने के आदेश दिए गए थे, जिनमें से 2,041 प्रमाण पत्र वापस आ गए हैं। किरीट सोमैया ने मीडिया को संबोधित करते हुए कहा कि पूरे महाराष्ट्र में 15% मस्जिदों को लाउडस्पीकर पर अजान देने की अनुमति है और 85% मस्जिदों के लाउडस्पीकर हटाने का काम शुरू हो चुका है। 10,122 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले। ऑगस्ट महिन्यात सुरू म्हणजे जुलै महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत यातना फक्त 150 प्रमाणपत्र परत आले होते। जिल्हाधिकाऱ्यांनी मला आता माहिती दिली आहे की एकंदर 6,122 रद्द करायचे आहेत। त्यापैकी 2,041 रद्द होऊन त्यांच्याकडे परत आले। मूळ उर्वरित जमा करण्याचं काम 2,000 पर्यंत केलं। सर, रद्द झाल्यानंतर काय प्रोसिजर राहणार आहे? रद्द झाल्यानंतर ते परत घ्यायचं। तर एक पहिला टप्पा असा झाला की त्या 6 लोकांकडे जन्म हिंदुस्थानात जाण्याचा कोणताही पुरावा नाही। ती जी माहिती आहे ते ATS मग त्याचा पाठपुरावा करतो। सर, पुणे जिल्ह्यामध्ये आपण माहिती मागवली किती भोंग्यांना परवानगी आहे? केवळ 52 भोंग्यांनाच परवानगी मिळाली तुमच्या समोर आलं, असं महाराष्ट्रात कुठे कुठे मुद्दा असा आहे की भोंगे मुक्त मुंबई आम्ही केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा निर्देश होता। मुंबईतल्या 78 पोलीस स्टेशनमध्ये वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा करून मुंबई 100% भोंगामुक्त झालाय। आता तेच आपल्याला महाराष्ट्रात करायचं आहे, त्यात पोलिसांनी अधिक लक्ष घालायची गरज आहे। म्हणून मी त्याचा पाठपुरावा सुरू केलाय। सुरुवात पनवेल पासून केली। पनवेल रविवारी मी पुण्याला जाणार आहे। पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात फक्त 15% मस्जिदीकडे परमिशन आहे। उरलेल्या 85% भोंगे खाली उतरवावे लागतात। सर, एक राजकीय प्रश्न आहे। राज ठाकरेंनी काल उद्धव ठाकरे आणि शक्यता जी आहे ती मनसे आणि काही फरक पडत नाही। मुंबईत फरक पडणार। त्यांना शुभेच्छा आहे, काही कवडीचा फरक पडत नाही, त्यांना शुभेच्छा। ठीक आहे।